संजय घोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे एनसीपीमध्ये नाराजी, राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी नाराज असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषदेच्या एका जागेसाठी 75 अधिक उमेदवार इच्छुक होते। नाशिक पालिकेतील हिंसक आंदोलन प्रकरणी आता बच्चू कडूंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंना मिळालेल्या शिक्षेला स्थगिती। सोलापुरात ठाकरेंच्या युवा सेनेला खिंडार, युवा सेनेतील 15 शहर प्रमुखांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेच्या युवा निर्धार मेळाव्यामध्ये पक्षप्रवेश संपन्न। साताऱ्यातील कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील अवैध ठरलेले 9 जणांचे अर्ज सहसंचालकाने वैध ठरवले, अपील केलेल्या 10 पैकी 9 जणांचे अर्ज वैध। बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या MPID प्रस्तावाला मंजुरी, तर जप्त केलेल्या स्थावर 80 मालमत्तांचा लिलाव होणार, राज्यातील ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा। खोक्या भोसलेच्या पत्नीचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, आमच्या विरोधातील अपप्रचार थांबवा, खोक्या भोसलेच्या पत्नीची मागणी। जळगावातील मुक्ताईनगरच्या छेडखानी प्रकरणी ॲडव्होकेट केतन ढाकेंची सरकारी वकील म्हणून नियुक्ती, राज्य शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने आदेश काढले, रक्षा खडसेंच्या मुलीसह मैत्रिणीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या कामाला सुरुवात, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला घर बांधून देण्याचा शब्द पाळला, तर पुढील 3 ते 4 महिन्यात घराचं काम पूर्ण होणार। ओंकार सातपुते तरुणाला अमानुष मारहाण प्रकरणी महत्त्वाची अपडेट, आरोपी दादासाहेब खिंडकरची आता पोलीस कोठडी संपली, पिंपळनेर पोलीस पुन्हा कोठडी मागण्याची शक्यता, खिंडकर हे धनंजय देशमुखांचे साडू। पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेल्या आगीमध्ये 4 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू, आगीमध्ये व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांचा दार न उघडल्यामुळे मृत्यू, कंपनीचे 12 कर्मचारी या टेम्पो ट्रॅव्हलमध्ये होते। हिंगोलीमध्ये वाळू माफियांकडून रील्स बनवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न, वाळू माफियाच्या रील्समध्ये पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचाही आरोप, दरम्यान वाळू माफियाचा माझा कोणताही संबंध नाही, पोलीस उपनिरीक्षक पद्माकर खंदारेंचं स्पष्टीकरण। हिंगोलीतील वसमत शहर परिसरात वाळू माफियांचा महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला, हल्ल्यामध्ये काही अधिकारी जखमी, रुग्णालयामध्ये या जखमींवर उपचार सुरू। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची 25 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी होणार, भाविकांना घरबसल्या विविध पूजेची ऑनलाईन नोंदणी करता येणार, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंची माहिती। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये रंगपंचमीचा उत्साह, तर साई समाधीसह साई मूर्ती विविध रंगांनी सजली, हजारो भाविक रंगपंचमी साजरी करण्यासाठी शिर्डीत दाखल। नाशिकमध्ये सुद्धा आज रंगोत्सव, तर पेशवेकालीन पारंपरिक रहाडींमध्ये रंगोत्सवाला सुरुवात, तर शहरातील विविध भागांमध्ये 35हून अधिक शॉवर्स लावले। सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये प्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात, तर बगाड यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक बावधन गावात दाखल, बगाड्या होण्याचा मान यंदा अजित नन्नावरे यांना मिळाला। सांगलीमध्ये रंगपंचमी उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात, तर शहरासहित जिल्ह्यांमध्ये आता नागरिकांकडून रंगांची उधळण, शाळकरी मुलींनी सुद्धा या रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली। रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सुद्धा पोलिसांचा कडक बंदोबस्त, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असणार, रंगपंचमी साजरी करून गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर पोलिसांकडून कारवाई। धाराशिवच्या परांडा तालुक्यातील परांडा सोनारी या मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन, तर सीना कोळगाव या धरणातून नियमबाह्य सोडलेलं पाणी बंद करण्याची मागणी। नांदेड शहरातील नवघाट पुलाजवळ पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी, शहरात पाणी टंचाई असताना अशा प्रकारे पाणी वाया गेल्यामुळे नागरिक आक्रमक। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलाच्या किमतीत वाढ, तर बैल खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी, बैलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त। सोलापूरच्या माढ्यामध्ये खासगी दवाखान्याच्या विरोधात सत्यशोधक बहुजन आघाडीचं उपोषण, दुसऱ्या दिवशी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण आता स्थगित। छत्रपती संभाजीनगरातील उद्यानामध्ये महिलांकडून तरुणीला मारहाण, भावासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातनं मारहाण झाल्याची माहिती, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। वर्ध्याच्या आर्वीतील नेहरू मार्केट परिसरामध्ये दुकानांना अचानक आग, तर 4 ते 5 दुकानांचे दुर्घटनेमध्ये नुकसान, आगीचं कारण मात्र अस्पष्ट। पुण्यामध्ये 531 जागांसाठी 3000 मुलींची गर्दी, तर पुणे कारागृह पोलीस भरतीच्या वेळी मोठा गोंधळ, गर्दीमुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती। नाशिक मनपा शिक्षण विभागातील 15 केंद्र प्रमुखांची नियुक्ती रद्द, तर विविध कार्यपद्धतीचा अवलंब न केल्याचा ठपका। बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँकिंग एम्प्लॉईज असोसिएशनच्या सदस्यांचा उद्या 1 दिवसाचा लाक्षणिक संप, कर्मचारी भरतीची मागणी।